नमस्कार. आज आपण चर्चगेट येथील आझाद मैदानावर आलो आहोत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीद्वारे आज येथे आंदोलन करण्यात येत आहे. जत येथील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये होणाऱ्या प्राध्यापकांची जी बनावट प्राध्यापकांची जी भरती केली गेली आहे, या विषयावरती येथे आंदोलन करण्यात येत आहे. चला हा विषय समजून घेऊया. तर आपल्यासोबत सुखदेव एवढे साहेब आहेत. तर सर, जे शांताबाई अर्ली आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, तिकडे कोणत्या प्रकारे जे विद्यार्थ्यांवरती जो अत्याचार होत आहे, काय सांगाल त्याबद्दल? मॅडम, विषय असा आहे की प्रथम जत हा दुष्काळ भाग असल्याने तेथील जे शांताबाई शिवशंकर आरळी हे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, ह्या कॉलेजमध्ये शासनाच्या अटीने राहून कुठलेही प्रकार केले जात नाहीत. तिथे जे डॉक्टर म्हणून किंवा प्राध्यापक म्हणून ज्या मुलांना डॉक्टरांचे शिक्षण दिलं जातं आयुर्वेदिकचं, त्यासाठी राजेश निकम पुणे आणि चिन्मय तेंडुलकर पुणे, वैभव पाटील शिराळा आणि डॉक्टर प्रदीप भोसले जत, डॉक्टर रसाळ पुणे, डॉक्टर देशपांडे पुणे, डॉक्टर सोनाली मॅडम पुणे, हे खरोखरच तिथे जर प्राध्यापक असतील आणि त्यांना जर शासनाची मान्यता नुसार जी बाबा प्राध्यापकाची त्यांनी पदवी घेतलेली आहे का BMS MBS डॉक्टरांची पदवी घेतलेली आहे आणि ह्यांना जर प्राध्यापकाची जर तिथे नेमणूक झाली असेल, तर त्या संस्थेचे जे संस्था चालक आहेत डॉक्टर रवींद्र आरळी ह्यांनी ते दाखवावं. आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या म्हणजे कोट्यातून म्हणा किंवा शासनाच्या कोट्यातून 10-10, 20-20 लाख रुपये ज्यांच्याकडून डोनेशन घेतलेले आहेत आणि त्या डोनेशन नुसार तो विद्यार्थी खरोखरच उद्या आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून बाहेर पडणार आहे का? जर अशा निष्काळजीपणामुळे त्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यावर काय आघातून तुम्ही पैशाच्या लालचे पोटे पाय एखाद्यांना जर चुकीचं स्टेटमेंट किंवा चुकीचं शिकवता चला, तुम्ही शासनाकडून प्राध्यापकांचा लाखो रुपये पगार घेता आणि राहिला प्रश्न विद्यार्थ्यांचं शिक्षण, त्यांना खरोखरच ते आयुर्वेदिकचं शिक्षण देता का तुमची त्यांची लूट करण्याचा उद्योग आहे? हे प्रथमतः पहिलं त्या संस्थेचे संस्था चालकांनी जे आताचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून जे डॉक्टर नेमण्यात आलेले आहेत, त्या खरोखर तेच आहेत का नाही आलेत? तर ह्या सर्व प्रकरणाची प्रथमतः CID, SIT आणि निवृत्त न्यायाधीशाची शांताबाई शिवशंकर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजची झाली पाहिजे मॅडम. हे जे शांताबाई शिवशंकर आरळीमध्ये जे वैद्यकीय कॉलेज आहे, त्या कॉलेजचा जो गव्हर्नमेंट आणि जो मॅनेजमेंटचा कोटा आहे तो किती आहे आणि मुलांकडून जे मेडिकलसाठी जे शिकायला येतात त्यांच्याकडून किती फीस घेण्यात येत आहे? तर तिथं मुळात 60 मेडिकल आयुर्वेदिक मेडिकलना विद्यार्थ्यांना परमिशन आहे. त्यामध्ये ह्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये 20 जागा आहेत. तर त्यातल्या शिक्षकाचं म्हणणं आहे की आम्हाला 100 विद्यार्थ्यांचा परमिशन मिळालेला आहे. मग शासन एक सांगते आणि मग संस्था एक सांगते. म्हणजे तुम्ही बोगस आणि काय त्यात विद्यार्थी नेमलेले घेतलेले आहेत का? जसे बोगस प्राध्यापक डॉक्टर म्हणून जे घेतला तशा आणि बोगस डॉक्टर देऊन आणि काही तिथे त्यांना बोगस सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न तुमचा चालू आहे का? कारण तुमचे जिथं ज्या डॉक्टर लोक जे आहेत पुण्यातले किंवा इतरातले, ते लोक सांगतात की आम्हाला तिथे 100 विद्यार्थ्यांची परमिशन आहे. काय मग 100 विद्यार्थ्यांना जर शासनाने जर 40 विद्यार्थ्यांची जर मान्यता दिली असेल, तर 60 विद्यार्थी तुम्ही मग दावले कुठनं? लक्षात घ्या मॅडम, 60 विद्यार्थी तुम्ही दावले कुठं? कारण तुमचेच शिक्षक जे प्राध्यापक, आम्ही तिथं प्राध्यापक म्हणून सांगतात आणि मी त्यांना विचारलं त्या जे प्राध्यापक म्हणून आहेत की बाबा तुम्हाला मान्यता आहे का, तुमचं मग तिथं फंड्स कट होतो का, तुम्हाला तसे शासनाने अधिक रेकॉर्ड दिलेले आहेत का? तर दिलेले आहेत, आमचे पगार वगैरे निघतात. मग ते पगार वगैरे सगळं आम्हाला दाखवा म्हटलं, आम्ही बघतो आणि जर ती खरं असेल तर आम्ही जातो. तर ती फोन कट करतात आणि येतो म्हणतात शाळेत गप्पतात. मग ते नाहीच तिथं, मुळातच तिथं नाहीत. त्यांचा त्या संस्थेची काहीही संबंध नाही. आणि डॉक्टर रवींद्र आरळींनी जे संस्था चालक आहे त्यांनी ते सिद्ध करावा किंवा आम्ही ते सिद्ध करू हे बोगस आहे म्हणून. बरोबर आहे का? ज्या वेळेला शासनाच्या निदर्शनावर जी तुम्ही कमिटी नेमणार, SIT नेमा किंवा निवृत्त न्यायाधीश नेमा किंवा CID नेमा, त्यावेळेला आम्ही ते सिद्ध करून दाखवू की बाबा आहे. पण शासनाचा असा जे प्रकार होतो, ही विद्यार्थ्यांची तर लूट आहेच, पण उद्या हे विद्यार्थी चुकीचं शिक्षण घेतल्यामुळं तर हा रुग्णावर परिणाम होईल. कारण आजकाल डॉक्टर हा पेशा राहिलेला नाही. डॉक्टर हा पेशा
हा व्यवसाय झालेला आहे. लक्षात घ्या, जसं किराणा दुकानातून जसं एखादा पार्लेजीच्या बिस्किटची पुढेची किंमत वाढवते, तसा डॉक्टराची इंजेक्शनची 10 रुपये जर किंमत असली तर ते हजारो रुपये घेतात देण्यात घ्या. मग असं घडून तुम्ही पेशंटला बी लुटताय आणि इकडे विद्यार्थ्यांना बी लुटताय. मग तुमचं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे का 100 विद्यार्थ्याचं परमिशन आहे का तिथं खरोखर विद्यार्थ्यांना चांगल्या स्वरूपात शिक्षण देते? ह्या संस्थेच्या डॉक्टर रवींद्र आरळेनं जाहीरपणे हे जनतेला सांगावं. हे जे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे यामध्ये जे प्राध्यापक निवडून दिलेले आहेत ते प्राध्यापक आयुर्वेदिक शिक्षणातच पदवीधर आहेत की ते कुठल्या वेगळ्या पदवी घेऊन त्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये शिकवायला आलेत? काय प्रकार आहे मॅडम, तो? मुळात ते तिथं प्राध्यापक म्हणूनच नाहीत, त्यांना शासनाचं कुठलंही ऑर्डर नाही. त्यांच्या मुळामध्ये जे आता तुम्हाला डॉक्टर सांगितले, राजेश निकम पुणे, काय चिन्मय तेंडुलकर पुणे, डॉक्टर रसाळ पुणे, डॉक्टर देशपांडे पुणे, डॉक्टर सोनल मॅडम पुणे आणि डॉक्टर वैभव पाटील शिराळण, डॉक्टर महेश प्रदीप भोसले, हे मुळात हे प्राध्यापक नाहीत. ह्यांना फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी उभं केलं जातं. ह्यांची कुठल्याही चौकशीला आम्ही तयार आहे. हे तिथं खरोखरच असतील तिथल्या आयुर्वेदिक कॉलेजमधली CCTV तपासा, तिथले हजेरी पत्रक तपासा, त्यांच्या शासनाने दिलेल्यानुसार त्यांचे फंड्स वगैरे इकडे दिल्या पाहिजे किंवा ह्यांना प्राध्यापकाची ऑर्डर झालेली दाखवा. जे कॉलेज आहे आयुर्वेदिक कॉलेज, प्रत्येक कॉलेजमध्ये शासनाची एक भेट असते, ठीक आहे. तर आतापर्यंत या आयुर्वेदिक जे शिवशंकर आयुर्वेदिक कॉलेज आहे त्यामध्ये आजपर्यंत शासनाची कधी भेट नाही गेली आहे का? बाहेरून कॉलेजमध्ये एक टीम जाते, शासनाची वेगळी टीम जाते, सगळं तिथे प्रशिक्षण केलं जातं, कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे ट्रेनिंग दिली जाते, सगळं तिकडे बघितलं जातं. तर आतापर्यंत या कॉलेजमध्ये कोणती अशी शासनाची बाहेरून वेगळी अशी टीम येऊन तिकडे प्रशिक्षण नाही केलंय का? म्हणजे डॉक्टर रवींद्र आरळे हा भारतीय जनता पार्टीचा एक नेता म्हणून जत तालुक्यात मिरवतो काय, आणि त्याला विधान परिषदेचे वेळ तर लागलेला आहेच. दुसरं कसं, हा करप्शन आहे किंवा अधिकाऱ्यांना मॅनेज करतो. काय करतो? वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅनेज करतो. वरिष्ठ अधिकारी ह्यांना सामील आहेत त्या, आणि जत हा शहर म्हणजे दुष्काळी भाग आहे, तिथली लोक अडाणी आहेत आणि तिथले विद्यार्थी जे येणार आहेत हे बाहेरून आलेले असल्यामुळे त्यांना ही कमिटी कुठली आली, कमिटी कुठली नाही आली, ह्याच्याबद्दल त्या विद्यार्थ्यांना सगळं गाफील राखलं जातं. ते ज्या येणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना पॅकेज दिलं जातं आणि ते गेलेले असतात. म्हणजे यामध्ये तिथून म्हणजे जे स्थानिक जे राजनैतिक आहेत त्यांचा हात आहे या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. ते स्वतः त्यांचंच मेडिकल कॉलेज आहे मॅडम, डॉक्टर रवींद्र आरळेचंच मेडिकल कॉलेज आहे. यासाठी तुम्ही शासनाकडे काय मागणी करताय? जी मुलं आहेत जी शिकतायत सध्या त्यांच्यावर जो अत्याचार होतो, तुम्ही तुमची शासनाकडे काय मागणी आहे? माझी एक शासनाला, म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आताचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत ते हसन मुश्रीफ साहेब, ह्यांना एक विनंती आहे, ह्या संस्थेची पाळंमुळं खाणं गरजेचं आहे. आता जर तुम्ही हे पाळंमुळं नाहीत काढली तर हा डॉक्टर रवींद्र आरळे हा पैशाचा लालची माणूस आहे. पैशासाठी ते वाटली करण्याला तयार आहे. या सगळ्या अधिकारी मॅनेज करणे हा प्रकार आहे. त्यासाठी आमचं असं मत आहे, खरोखर त्या विद्यार्थ्यांना शासनाच्या कोट्यातून भरले असेल, मॅनेजमेंट कोट्यातून भरले असेल, विद्यार्थ्यांच्याकडून 10-20 लाख रुपये डोनेशन घेतलं असेल तर ते विद्यार्थी बाहेर पडल्यानंतर त्यांची देखील डॉक्टर की म्हणूनच पेशा पुढे उद्याला यायला पाहिजे. लक्षात घ्या, कारण त्यांचं जर चुकीचं जे होत गेलं तर कसं आहे, मुळात ज्या शिक्षक म्हणले की हा मूळ आईवडिलापेक्षा बी दैवत आहे ते, कारण तुम्हाला ते उद्या सांगलेलं जातं, बरोबर आहे का? शिक्षणाचं ज्यांनी गंगा वाहिली तेव्हा अशा ह्या शिक्षकाचा म्हणजे मान असतो, ते पुढे विद्यार्थी व्यवस्थित चांगले गेले पाहिजेत आणि ते खरोखर डॉक्टर म्हणून नावलक झाले. जर त्यांना अर्धवट शिक्षण झालं, मग अर्धवट शिक्षक होण्यामागचं कारण काय? हे पैशाला पिसळलेली माणसं आहेत. बोगस प्राध्यापक म्हणून ज्यावेळेला उभा राहता
त्यावेळेला ते विद्यार्थी घडणार नाही, तो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, ह्याची आम्हाला खंत आहे. जसं की आपण पाहिलं शांताबाई शिवशंकर आरळी वैद्यकीय कॉलेजमध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा जो विद्यार्थ्यांवरती जो अत्याचार करण्यात येत आहे, तिकडे बोगस प्राध्यापकांची निवड करून दिली आहे. जे स्क्रीनवर आपण पत्र पाहत आहात ते तिकडच्या स्थानिक न्यायाधीशांना त्यांनी लिहिलेली पत्र आहेत, परंतु अजूनही या गोष्टींवरती प्रशासनाने काही ॲक्शन घेतली नाही आहे. अशाच नवनवीन खबरा पाहण्यासाठी बघत रहा प्रथम न्याय. मी प्रियंका बनिया, कॅमेरामॅन गौरी पवार सोबत.